नमस्कार. मी नीता वैद्य, बीबीएनजी गंगापूर रोड चॅप्टर बीबीएनजी गंगापूर रोड चॅप्टरचे चॅप्टर हेड म्हणून काम बघते आहे. गंगापूर रोड चॅप्टरच्या या वर्षीच्या शेवटच्या आणि 50व्या मीटिंगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मी थोडक्यात आपल्याला बीबीएन ग्लोबल काय आहे याबद्दल सांगते. समर्थ ब्राह्मण, समृद्ध ब्राह्मण आणि संपन्न ब्राह्मण या उद्देशाने श्री श्रीपाद कुलकर्णी सरांनी 2012 साली ब्राह्मण उद्योजकांचं जागतिक बिझनेस नेटवर्क सुरू केलं फेसबुकच्या माध्यमातून. आणि ब्राह्मण व्यावसायिकांनी एकत्र यावं, एकमेकांना व्यवसाय द्यावा यासाठी सरांनी हा बिझनेस प्लॅटफॉर्म तयार केला. सुरुवातीला आपण फेसबुकवरच होतो. त्यानंतर हळूहळू आपण प्रत्यक्ष मीटिंग्सला सुरुवात केली ऋग्वेद मंगल कार्यालय नाशिकला. श्री मुकुंदराव कुलकर्णी, विराज लोमटे सर हे समविचारी लोक श्रीपाद सरांना जॉईन झाले आणि बीबीएनजी ही सेक्शन 8 नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन झाली. सध्याच्या घडीला आपल्या कोर टीम मध्ये 6 डायरेक्टर्स आणि 5 असोसिएट डायरेक्टर्स आहेत. नेक्स्ट स्लाइड. बीबीएन ग्लोबल असोसिएशन याचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर मी थोडक्यात आपल्याला सांगते. बोर्ड ऑफ डायरेक्टर, असोसिएट डायरेक्टर्स, जॉईंट सेक्रेटरी, रिजनल डायरेक्टर्स, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स आणि प्रत्येक चॅप्टरचे ऑफिस बेअरर्स, वर्किंग कमिटी आणि मेंबर हे असं आपलं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे. बीबीएनजीच्या आतापर्यंत जवळपास 25 शाखा आहेत भारतात आणि दुबई आणि ऑस्ट्रेलिया येथे प्रत्येकी एक शाखा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 शाखा आणि बडोदा, बँगलोर आणि हैदराबाद या महाराष्ट्राच्या बाहेर 3 शाखा अशा एकूण 25 शाखांमध्ये काम चालतंय आणि इंटरनॅशनल ब्रांचेस आहेत दुबई आणि ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड आदित्य. येस, थँक्यू. बीबीएनजीच्या मीटिंग्स ज्या होतात त्या वीकली मीटिंग्स असतात. प्रत्येक चॅप्टरचा वार आणि वेळ ठरलेली आहे. वीकली मीटिंग्स मध्ये आपण मेंबर्सची एकमेकांमध्ये व्यवस्थित व्यावसायिक ओळख करून घेतो, करून देतो आणि आपल्या मेंबर्सला ब्राह्मण व्यावसायिकांना जास्तीत जास्त व्यवसाय कसा देता येईल हे बघतो. वीकली मीटिंग्स मध्ये नेटवर्किंग ऍक्टिव्हिटीज व्यतिरिक्त आपण गेस्ट स्पीकर्स बोलवतो. झिरो टू हिरो, वेव्स, जनरेशन नेक्स्ट आणि ग्रेट भेट हे ह्या सुद्धा आपल्या काही हटके संकल्पना आहेत. आपण इतर चॅप्टर्स बरोबर आणि इतर रिजन्स बरोबर क्लस्टर मीटिंग्स पण घेतो. आपण ग्राउंड लेवलला एक्झिबिशन्स प्रत्येक चॅप्टर आणि प्रत्येक रिजन स्वतंत्र एक्झिबिशन्स घेतं. गेल्या वर्षभरात आपण व्हर्च्युअली भेटतो आहोत. आमचे व्हर्च्युअल एक्झिबिशन सुद्धा अनेक झाले. आपले B2B इव्हेंट्स देखील होतात रिजन वाईज आणि चॅप्टर वाईज. नेक्स्ट. परिवर्तन ही एक आपली इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि आपला बीबीएनजीचा फ्लॅगशिप इव्हेंट आहे. दरवर्षी आपण परिवर्तन या नावाने बीबीएनजीची इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतो. एक वर्ष नाशिकमध्ये आणि पुढच्या वर्षी नाशिकच्या बाहेरच्या चॅप्टर्स मध्ये हे असं परिवर्तन नावाची आपली कॉन्फरन्स होत असते. आपण काही फोटोग्राफ्स बघता आहात. याच्यामध्ये नॅशनली आणि इंटरनॅशनली रेनाउंड आणि रेकॉग्नाइज्ड ब्राह्मण व्यावसायिक आपण बोलवतो. ब्राह्मण व्यावसायिकांना ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे अशा ब्राह्मण व्यावसायिकांना आपण उद्यम कौस्तुभ हा पुरस्कार देखील देत असतो. काही फोटोग्राफ्स आपल्याला इथे दिसत आहेत. नेक्स्ट. पेड मेंबर्सला काय बेनिफिट्स मिळतात? बीबीएनजीचे तुम्ही पेड मेंबर झाला, तुम्ही ज्या शहरात राहताय त्या शहरामधल्या जवळपासच्या आपल्या घराच्या जवळपासच्या चॅप्टर मध्ये तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. पेड मेंबर्सला मिळणारे काही बेनिफिट्स आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. वीकली मीटिंग्स तुम्ही अटेंड करू शकता. क्रॉस चॅप्टर मीटिंग्स अटेंड करू शकता. जरी तुम्ही एका चॅप्टरचे मेंबर असलात तरी इतर चॅप्टरच्या मीटिंग सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. काही आपण रेफरल्स जे देतो त्याच्यामध्ये ते रेफरल्स आपल्या पेड मेंबर्सला प्रायोरिटी बेसिस वरती दिले जातात. 1 to 1 मीटिंग्स आपण आपल्या पेड मेंबर्स बरोबर करू शकता. जे गेस्ट आपण बोलवतो त्यांच्या बरोबर 1 to 1 मीटिंग्स करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेझेंटेशनचा स्लॉट मिळतो. 10 मिनिटाचा प्रेझेंटेशन स्लॉट तुमच्या स्वतःच्या चॅप्टर मध्ये ऍज वेल ऍज क्रॉस चॅप्टरला तुम्हाला मिळतो. आपला जो काय सोशल मीडिया अपिअरन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसायाचं ब्रँडिंग, तुमचा व्यवसाय तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट नेऊ शकता. त्याचबरोबर काही जॉईंट व्हेंचर्स आणि फ्रँचायझी प्रेफरन्सेस सुद्धा आपल्या पेड मेंबर्सला दिले जातात. सगळ्या प्रकारच्या इव्हेंट्स मध्ये बीबीएनजीचे बरेच जसं मी सांगितलं वर्षभर इव्हेंट्स होतात. त्या सगळ्या प्रकारच्या इव्हेंट्स मध्ये तुम्ही तुमचं बिझनेस प्रमोशन देखील करू शकता. नेक्स्ट. आपला डिजिटल प्रेझेन्स कुठे कुठे आहे?
Facebookवरती आपले 75,000 पेक्षा जास्त मेंबर्स आहेत. ही स्लाइड थोडी अपडेट करायला आलेली आहे. आपलं वेब पोर्टल आहे bbnglobal.net. आपले 70 पेक्षा जास्त वर्किंग WhatsApp ग्रुप्स आहेत जगभरामध्ये. YouTube चॅनल आहे आपलं BBNGचं स्वतःचं. या YouTube चॅनलवरती सुद्धा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुमचा व्हिडिओ अपलोड करू शकता, तुमच्या व्यवसायाची माहिती देणारा. आपलं Instagram हँडलर आहे. त्यानंतर Twitter हँडलर आहे आणि BBNG मोबाईल ॲप आहे. तुम्ही एकदा BBNGची मेंबरशिप घेतलीत, की या मोबाईल ॲपची लिंक तुम्हाला पाठवली जाते आणि या मोबाईल ॲपमध्ये तुम्ही तुमचं सगळं प्रोफाइल टाकून तुम्ही व्यवसाय मिळवू शकता आणि आपल्या BBNG मेंबर्सना व्यवसाय देऊ शकता. त्याच्यात इतर सुद्धा अनेक चांगल्या फॅसिलिटीज आपण मोबाईल ॲपमध्ये दिलेल्या आहेत. एकदा तुम्ही BBNGचे मेंबर झालात, की या सगळ्या डिजिटल प्रेझेन्सवरती, सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती तुम्हाला फ्री एंट्री आहे. नेक्स्ट. BBNGच्या चॅप्टर्स व्यतिरिक्त 25 चॅप्टर्स व्यतिरिक्त आपले काही इनिशिएटिव्हज आहेत. BBNG प्राइड सर्कल, लाइक गिव्हर्स क्लब, जे खूप हाय नेटवर्थ असलेले ब्राह्मण व्यावसायिक आहेत. त्यांना आपण गिव्हर्स म्हणून इथे बोलवतो. ते आपल्याला मार्गदर्शन करतात, काही व्यावसायिक संधी उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर विमेन विंग. BBNGचे सगळीकडच्या पेड मेंबर्समध्ये जवळपास 200 महिला पेड मेंबर्स आहेत. तर या महिलांची एक स्वतंत्र विंग गेल्या वर्षीपासून म्हणजे या वर्षीपासून सुरू आहे. ट्रेनिंग विंग. आपण व्यावसायिकांना आपल्याकडे आपण बघतायत, की काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, फूड इंडस्ट्री मधले बरेच आहेत, इंजिनिअरिंग क्लस्टर मधले बरेच आहेत. तर असे वेगवेगळ्या सेक्टर्स मधनं व्यावसायिक आपल्याकडे आहेत. तर प्रत्येकाला आपला व्यवसाय एका उंचीवर नेण्यासाठी आणि नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करण्यासाठी आपण ट्रेनिंग विंग सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपला ब्लॉगर्स ग्रुप पण आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल आलेले अनुभव किंवा स्वतःच्या व्यवसायाबद्दल ब्लॉगच्या स्वरूपामध्ये तुम्ही लिहू शकता. आपलं स्वतःचं ब्लॉगिंग साइट आहे. नेक्स्ट. आपले एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह जे आहेत, त्याच्यामध्ये आय-टी आणि आय-टी एनेबल सर्व्हिसेस आहेत. स्टार्टअप इन्क्युबेशन आणि स्केलअपचा आपला इनिशिएटिव्ह एक चांगला आहे. एंजल इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह आहे आणि ब्रह्मबेक प्रोडक्शन ऑफ बेकरी प्रॉडक्ट्स. गेल्या आपण वर्षी बघितलं, की लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक कंटाळले होते. बेकरी आयटम्स बऱ्याचशा लोकांना हवे असायचे, बाहेर पडू शकत नव्हते आणि श्रीपाद सरांच्या एक लक्षात आलं, की एक विशिष्ट समाज बेकरीच्या व्यवसायामध्ये खूप पुढे आहे आणि त्या समाजाने गेल्या वर्षभरामध्ये काही कृत्य अशी झाली, की आपण त्यांच्याकडनं घेत नव्हतो. आपण म्हणजे नॉट ओन्ली ब्राह्मण्स, बट सगळेच जण. सो आपल्यामधल्या बेकर्सना, चांगल्या बेकर्सना पुढे आणण्याच्या दृष्टीने श्रीपाद सरांनी हा एक इनिशिएटिव्ह सुरू केला, ब्रह्मबेक. नेक्स्ट. आपलं आपण सगळीकडे बघतोय, की सध्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सचा खूप सुळसुळाट आहे. मग BBNG वेगळं का बरं? तर BBNG मध्ये नुसतंच नेटवर्किंग होत नाही, नुसत्या एकमेकांच्या ओळखी होत नाहीत, तर प्रत्यक्षात कम्युनिटी एकत्र येऊन एकमेकांना व्यवसाय दिला जातो आणि करोडोंमध्ये त्या व्यवसायाचा टर्नओव्हर होत आहे आणि प्रत्येक मेंबरला बिझनेस कसा मिळेल, त्यांचा प्रॉफिट कसा होईल, हे आपण BBNGच्या प्लॅटफॉर्मवर बघतो. अशा प्रकारे BBNG सगळ्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्समध्ये वेगळं स्वतःला वेगळेपण स्वतःचं सिद्ध करतंय. नेक्स्ट. धन्यवाद. आपण पेशंटली BBNG बद्दल ऐकून घेतलं. आपण सगळेजण समर्थ, समृद्ध आणि संपन्न ब्राह्मण होऊयात. धन्यवाद. मी राजेश्वरी बालाजीवाले यांना विनंती करते, की आपल्या आजच्या गेस्ट डॉक्टर अनुराधा हरकरे यांचं इंट्रोडक्शन त्यांनी द्यावं. राजेश्वरी, ओव्हर टू यू. Dhanyavad, Neeta. Thank you so much for giving this opportunity to me. It is a real great pleasure to introduce Dr. Anuradha Harkare. She's a psychologist and counselor. She's a founder of Mind Catalyst Study and Counseling Center, Pune. Dr. Anuradha is been equipped with so many skills and degrees, and she's also completed her PhD in chemistry from the Nagpur University. But apart from her educational qualification, she's achieved a lot more for the humanity. I would in short like to let you know about her work and what all she has contributed to today's human race. Please note that Dr. Anuradha is a psychologist and counselor. It is her passion to spread mental health awareness in this country. Her area of interest has always been parenting and marital counseling.
She conducts workshops for students, teachers, parents, and many other people across this state. Dr. Anuradha is also working as a freelancer, and she visits various institutes and organizations. She's been visiting engineering colleges, then colleges and universities from Mumbai. She's been visiting faculty in the Yashoda Pune as well. And there are many, many more institutes and organizations where she has rendered her services. I would very happily like to also state that she's got a tremendous big teaching experience in various colleges. Again, I would like to list down certain very renowned colleges like D.Y. Patil, then KBGT College of Engineering, which is from very much from Nashik. She's been working, and she's got a teaching experience in the SBES College of Science, Aurangabad, Vidya Vikas Vihar Polytechnic, Nagpur. So the only point of spelling these colleges from various cities is just to let my audience know that she's not working only in Pune. She's been working pan Maharashtra, may it be Nagpur, Aurangabad, or Pune. As I earlier said, that spreading mental awareness is her passion. So boundaries will never bound her. Boundaries will never bound Dr. Anuradha Harkare. Dr. Anuradha is also equipped with so many skills which require and which are like special skills which are required not only in the counseling but adds feather to her practice, and it gives a lot of advantage to the people or students who take her services and get counseled by her. So she has equipped herself with handwriting analysis skills, the skills regarding transactional analysis, skills in counseling, then Palak Shala parenting. She's certified herself in the Palak Shala parenting course. She's a certified marriage counselor. And the list can just go on, and I won't be guilty of taking a lot of time when I'm introducing Dr. Anuradha. She has done her certificate courses in understanding the ordinances also. And not only this, so she's not only acquired skills and did certified courses or her PhD and B.Ed and MA in this field, and she's not only just been teaching in various universities and institutes and organizations, but she's also authored. She has also authored books, and which is going to go a long way in shaping up our society in the future also. So let me just spell out the books that she has written. So she has written a Marathi book based on interviews of successful personalities. The name of this book is Phulala Sugandha Matisa. In this book, you will be enthralled to read the interviews of various successful people. She's also been authoring a weekly column in the Zee Marathi Disha, and the name of that column is Mothansa Balpan. So kindly go through these books and the columns, which will help, I'm sure, which will help my audience a lot in understanding what is mental health and how to keep your mental health intact, and how this will help you as well as the people and the society around you. Now, last but not the least, I would also like to tell my audience that Dr. Anuradha has authored textbooks for the first year BA students. It is such an honor, Dr. Anuradha Harkare, to have you as our panelist today. आणि ह्या इंटरव्ह्यूच्या आणि ह्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मेंटल हेल्थ अवेअरनेस बद्दल अनेक गोष्टी तुम्ही उलगडून आम्हाला सांगणार आहात. पण ह्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ मेंटल हेल्थ फॉर हॅपीनेस ऑफ ह्युमॅनिटी, या गोष्टी, ह्या इश्यू वरती, ह्या टॉपिक वरती तुम्ही आज आम्हाला अवेअरनेस करून देणार आहात. थँक्यू सो मच फॉर accepting our invitation. Over to you, and I'm very happy to be here as an audience to listen to Dr. Anuradha. Thank you so much. Thank you, Rajeshwari ma'am, for a very kind word for me, and I'm really overwhelmed with this today's introduction, as well as being with BBNG, and I was not knowing actually what exactly it is. हे सगळं बघून मला असं वाटतं की मला लवकरात लवकर याचा मेंबर होणं गरजेचं आहे, व्हायला पाहिजे मी त्याचं, कारण की इतकं म्हणजे व्हेरियस फील्ड मधले लोक इथे आहेत, आणि डेफिनेटली हे तुम्हाला एक ऍज अ पर्सन म्हणून नक्कीच ग्रो करतात. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये वगैरे जर मी काम करते आहे,
तर माझ्यासोबतचे सगळेच टीचिंग प्रोफेशन मध्येच असतात. सो अशा नेटवर्क मध्ये जोडल्या जाणं ही खरंच खूप मोठी आणि म्हणजे आपल्या ग्रोथसाठी चांगली गोष्ट असणार आहे ती. सो आय एम रिअली हॅपी टू बी विथ हिअर अँड बिफोर आय फॉरगेट आय एम सो मच थँकफुल टू श्रेयस. श्रेयस वॉज माय स्टुडंट इन इंजिनिअरिंग कॉलेज ॲट नाशिक अँड त्याच्या रेफरन्सनी नीता मॅडमची काल जी माझं बोलणं झालं त्याच्यामुळे अशा छान नवीन ओळखी होतात आहे. सो आय एम रिअली थँकफुल टू ऑल ऑफ यू. अँड नीता मॅडमशी बोलले तेव्हा मी मेंटल हेल्थवर बोलावं असं एक आलं होतं. मग श्रेयसनी सुचवलं की थोडंसं बिझनेसमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये आपल्याला मेंटल हेल्थ वापरता म्हणजे सायकोलॉजीचा किंवा मेंटल हेल्थचा कसा वापर करता येईल. पण हे सगळं विदिन 20 मिनिट्स ऑफ स्पॅन इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. पण I will just try my best to at least give you glimpses of whatever possible within this 20-25 minutes. So let me share my screen with all of you and I hope you can see that, right? Let me take it on the slideshow. Yeah. So this with this introduction, I would definitely like to add on one more thing which is there with me currently and which is being very, I mean, it is liked by people. It is very much welcomed by people. मी सप्टेंबर महिन्यात मी मराठीमध्ये बोलले तर कुणाला काही प्रॉब्लेम आय थिंक स्पेशली शर्मा सर. काही अडचण नाही मॅम. यू कॅन कंटिन्यू. No problem. You can continue. You can continue. No problem. Okay. So Marathi is perfectly okay. Fine. So मी सप्टेंबर महिन्यामध्ये एक YouTube चॅनल सुरू केलं सायकोलॉजी संडेज नावानी आणि त्यामध्ये सायकोलॉजी सारखा विषय एक सगळ्या सर्वसामान्यांना इझिली ऍक्सेसेबल करण्याचा माझा मुख्य हेतू होता त्यामध्ये, म्हणजे अजूनही तोच आहे ऑफकोर्स. कारण हा विषय इट्स अ सब्जेक्ट ऑफ ह्युमन माइंड अँड ह्युमन बिहेवियर बेसिकली. आणि आपण एकमेकांशी जे वागतो बोलतो त्यामध्ये आपल्याला खूप ठिकाणी अशा जागा असतात की जिथे आपल्याला इम्प्रूव्ह करायला खूपच जास्त चान्स असतो किंवा स्कोपही असतो. म्हणजे मी सुरुवातीची अनेक वर्ष जेव्हा केमिस्ट्री या विषयामध्ये टीचिंग केलं आणि काही वर्षांपूर्वी जेव्हा मी सायकोलॉजीकडे वळले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी जर हे आधी सगळं केलं असतं तर अनेक रिलेशन्स मध्ये जे आपले कधी कधी काही असे बिटर मोमेंट्स येतात किंवा ते आपल्याला टाळता आले असते. ऍटलीस्ट त्यांची सिव्हिरिटी तरी आपल्याला खूप कमी करता येते. नॉट ओनली विथ अदर्स रिलेशनच्या सोबतचे बिटर मोमेंट्स पण स्वतः जे आपण एक्सपिरियन्स करतो काही गोष्टींमधून त्रास करून घेतो तर त्यामध्येही आपल्याला स्वतःला मॅनेज करायला समजून घ्यायला खूपच मला त्याचा फायदा झाला. आणि या सायकोलॉजीचा असा उपयोग मला जसा झाला तसा सगळ्यांना व्हावा या दृष्टीने मी हे चॅनल सुरू केलं की ज्यामध्ये मी सायकोलॉजी मधल्या अनेक कॉन्सेप्ट्स आहेत, अनेक काही थिअरीज आहेत, आयडियाज आहेत की ज्याचा वापर करून आपल्याला आपलं डेली लाईफ हे किती जास्त सुसह्य करता येऊ शकेल ह्याचा प्रयत्न आपण करायचा. सो मी सगळ्यांना एक हंबल रिक्वेस्ट करेन की तुम्ही हे चॅनेलला व्हिजिट करा. सायकोलॉजी संडेज तुम्ही जर टाकलं गुगलला यू कॅन व्हेरी वेल सी माय चॅनल. आणि आता सप्टेंबर पासून एव्हरी संडे आय जस्ट अपलोड आणि छोटेसे व्हिडिओ असतात 7-8 मिनिटांचे. तुम्ही जाता येता केव्हाही पटकन बघू शकता त्यांना. आणि तुम्ही त्याचे मेंबर्स व्हा, सबस्क्राईब करा आणि जस्ट स्प्रेड अ वर्ड फॉर इट, रेकमेंड करा कारण की आय एम शुअर यू विल लाईक इट अँड यू विल फाइंड इट व्हेरी युजफुल. सो दिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू टू subscribe the channel and recommend to others and watch all the videos. मला एक विचारायचं होतं सगळ्यांना की मेंटल हेल्थच्या आधी लेट मी आस्क यू की आपण सगळेजण दिवसातनं किमान 2दा ब्रश करतो, isn't it? सो किती जास्त आपण आपल्या डेंटल हेल्थ विषयी जागरूक आहोत किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन छोटं बाळ जन्माला आल्यानंतर जेव्हा त्याला दात यायला लागतात तेव्हा पण त्याचे दात स्वच्छ करणं किंवा जरा मोठा झाला की त्याला टॉयलेट ट्रेन करणं, पॉटी ट्रेन करणं, या गोष्टी आपण इतक्या आवर्जून करतो. म्हणजे डेंटल हेल्थला मी म्हणजे मेंटलला ते रायमिंग आहे म्हणून हे घेतलं पण ओव्हरऑलच आपण फिजिकल हेल्थचा खूप जास्त काळजी करतो. तितकी जास्त काळजी आपण आपल्या मेंटल हेल्थची करतो का? सो डेंटल हेल्थ जर आपलं रुटीन झालेलं आहे तर मेंटल हेल्थ आपलं रुटीन का नाही होऊ शकत? कारण डेंटल हेल्थ साठी किंवा फिजिकल हेल्थ साठी यू कॅन शो युअर बॉडी, यू कॅन शो युअर टीथ, यू कॅन हॅव युअर ब्लड टेस्ट,
की ज्याला काहीतरी फिजिकल एव्हिडन्स आहे. पण मेंटल हेल्थसाठी बेसिकली तेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्यावर लेटेस्ट तुमच्या लहान मुलावर किंवा बायकोवर, बॉसवर, कामवाल्या बाईवर, कुणावरही एनी वन, तुम्ही जेव्हा काही कारणाने अपसेट होता, आपण आर्ग्यू करतो, काही वाद होतात किंवा काही आपले दुःखी होतो आपण, तर जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीला तर आपण खूप जास्त हार्म पोचवत असतोच, पण त्या वेळेला आपण स्वतःलाही खूप जास्त हार्म करत असतो. आणि हे आपल्या लक्षात येत नाही त्यावेळेला, कारण त्याचा इमिजिएट असा आपल्याला कॉज अँड इफेक्ट दिसत नाही. इमिजिएट म्हणजे मी आता खूप ओरडले, लगेच आपण तातडीने आपलं ब्लड प्रेशर मोजत नाही, पण त्या क्षणी मोजलं तर आपल्या लक्षात येईल की आपलं ब्लड प्रेशर तेव्हा वाढलेलं असतं. पण हे आपण तेव्हा करत नाही, त्याच्यामुळे मेंटल हेल्थला खूप जास्त इग्नोर केल्या जातंय. आणि मला कोविडचा हा एक खूप मोठा पॉझिटिव्ह अस्पेक्ट वाटतो, की त्या निमित्ताने का होईना, कारण की सायकोलॉजिस्टकडे जाणं, सायकियाट्रिस्टकडे जाणं किंवा मला खूप डिस्टर्ब आहे, त्रास होतोय असं सांगणं, हे कुठंतरी कमीपणाचं आहे, एक टॅबू आहे, स्टिग्मा आहे, त्याला स्टिग्मॅटाइज्ड आहे सगळं. त्याच्यामुळे आपण करत नव्हतो. आणि आजही आपल्याला थोडं असं आपण लपून सांगतो की अरे त्याला त्रास होतोय बरं का. म्हणजे आपण खूप खुलेआम की अरे मला डायबिटीज निघाला, तसं मला निघालं असं आपण सांगत नाही. त्याला व्हायला पाहिजे की जितकं तुम्ही शरीराला महत्व देता तितकंच महत्व मनाला द्यायला पाहिजे. कारण माइंड अँड बॉडी इज व्हेरी स्ट्रॉंगली रिलेटेड. म्हणजे एक सिंपल साधा थॉट की जो थॉट आहे, म्हणजे तो तुम्ही दाखवू शकत नाही ना, त्याला काही एव्हिडन्स नाही की मला मनात विचार आला की आज संध्याकाळी मला पाणीपुरी खायची आहे, पण ह्या एका विचाराने माझ्या तोंडात पाणी येतं, तोंडाला पाणी सुटतं माझ्या, म्हणजे माझ्या फिजिओलॉजीमध्ये चेंज होते, सलाइवा जनरेट होतो एका विचाराने. मग मी एवढं आरडाओरडा केल्यावर, रागवल्यावर, दुःखी झाल्यावर, स्ट्रेस घेतल्यावर माझ्या बॉडीत किती चेंजेस होत असतील ह्याचा विचार आपण फारसा करत नाही. आणि मग मेंटल हेल्थचे जेव्हा सिम्पटम्स खूप जास्त दिसायला लागतात, तेव्हा मग आपण हळूच आधी सायकोलॉजिस्टकडेच जातो, कारण तो औषधं देत नाही. मग त्यांनी सुचवलं तर सायकियाट्रिस्टकडे जातो. सो आपण हे अजूनही त्याला खूप जास्त वेलकम केलेलं नाहीये. ते करायला पाहिजे की मेंटल हेल्थ ही तुमच्या डेंटल हेल्थ इतकीच महत्वाची आहे. त्यामुळे दिवसातनं 2दा जर तुम्ही ब्रश करत असाल, तर दिवसातनं 2दा किमान स्वतःला विचारा, की आज कुठल्या अशा वेळा झाल्या, की जेव्हा मी खूप रागवलो, ओरडलो, चिडलो, दुःखी झालो, खूप स्ट्रेस घेतला आणि माझ्या मेंटल हेल्थला मी हार्म केला. सो ॲटलीस्ट दिस कॅन बी इट कॅन बिकम अ रुटीन इफ वी थिंक ऑन इट. तुम्हाला जर हे पटलं, तर तुम्ही हे रोज रुटीन करू शकता, की मला आज मी मेंटली काही हार्म होईल असं केलंय का. सो बेसिकली आपला मेंटल हेल्थ जो आहे तो घर, वर्कप्लेस आणि एव्हरीवेअर, डू वी रिअली टेक केअर ऑफ इट, डू वी रिअली टेक केअर. म्हणजे फक्त मी मलाच ओरडली नाही किंवा काय, पण मी दुसऱ्याला खूप सटल न ओरडता शांतपणे त्याचा जर इन्सल्ट केला, त्याला ह्युमिलिएट केलं किंवा त्याला काहीतरी लुकडाऊन त्याच्या म्हणजे त्याला मी असं कमी दाखवलं किंवा काही लेटडाऊन केलं, तर त्या व्यक्तीलाही किती त्रास होतो आहे. मी माझ्या मुलाला जेव्हा साधं त्याच्याकडनं काही समजा एखादी वस्तू फुटली, तर किती वेंधळा आहेस रे, असं सहज बोलून जाते, लेबल करते, तेव्हा मी फक्त माझ्याच नाही तर माझ्या अवतीभोवतीच्या लोकांच्याही मेंटल हेल्थची काळजी घेते का. माझ्या वर्कप्लेसमध्ये माझा सोबतचा जो कलिग आहे, माझा बॉस आहे, माझा सबऑर्डिनेटर आहे किंवा माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा शिपाई आहे, तर त्याच्यासोबत माझी बोलण्याची पद्धत बदलू शकते का. त्याचं घरी काही बिनसलं असेल, त्याला घरी काही त्रास आहे का, मी त्याच्या पर्सनल लेवलला किती जास्त म्हणजे कनेक्ट ठेवलेला आहे. सो या सगळ्या बाबतींचा आपल्याला जर एक उमज आपल्याला जर आली, तर मेंटल हेल्थ फक्त आपलीच नाही तर आपल्या अवतीभोवतींचीही आपण काळजी घेऊ आपण आपल्याकडून. आणि एक तुमची पर्सनॅलिटी हळूहळू जर वॉर्म अशी होत गेली, तर तुम्ही पण लोकांना हवे हवेसे होता आणि तुम्ही देखील अशी व्यक्ती बनता त्यांच्या आयुष्यामध्ये, की त्यांना तुमच्याजवळ त्यांचं दुःख बोलावं असं वाटेल, की नाही बा यांच्याकडे गेलं ना की खरंच खूप बरं वाटतं. म्हणजे हा एक सिंपल विचार तुम्ही जर घेतला ना, की टॉकिंग टू समवन कॅन इट बी अ सायकोथेरपी. ती थेरपी म्हणून होऊ शकते का, की माझ्याशी बोलल्यावर लोकांना बरं वाटतं. सो इट इज जस्ट अ थेरपी. तर त्याच्यासाठी तुम्हाला सायकोलॉजिस्ट असण्याची गरज नाहीये. तुम्ही काहीच न घेता
म्हणजे काही सायकोलॉजिस्ट न असता तुम्ही तशी यू कॅन बी अ थेरपिस्ट फॉर दॅट पर्सन. पण मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी सिंपल छोटेसे काही स्किल्स असतात, ते आपल्याला शिकायला पाहिजेत, समजायला पाहिजेत. ते आपल्याला म्हणजे नंतर इट कम्स लेटर. पण आज फक्त मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आपल्याला मेंटल हेल्थची गरज ही क्षणोक्षणी दिसते आणि भासते. ती जर आपल्याला त्याचं महत्व कळलं तरच आपण त्या दिशेने प्रयत्न करू. जोपर्यंत तो ऍक्सेप्टन्स आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण बदल स्वीकारण्याची तयारी दाखवणारच नाही. सो हे एक अत्यंत महत्वाचं मला वाटतं. सो मेंटल हेल्थ ही प्रायोरिटी करण्यासाठी मी रोज त्या माझ्या पॉझिटिव्ह थॉट्सला, माझ्या पर्सनॅलिटीला की माझ्या मेंटल हेल्थच्या हायजीनला, आय विल से इट्स लाईक अ फिजिकल हायजीन, इट्स अ मेंटल हायजीन. त्या मेंटल हायजीनला, मेंटल हेल्थला मी नीट नर्चर करते का? एखादं झाड आपण जसं वाढवतो, काळजी घेतो, तसं मी मला वाढवते का? आणि आपण पेरेंटिंगच्या याच्यामध्ये म्हणजे ऍक्च्युली जे नवीन पेरेंट्स आता होऊ घातले आहेत किंवा होणारे आहेत किंवा भविष्यात होणार आहेत, त्यांनी हे जर खूप ऍज अ होमवर्कच म्हणून किंवा प्रिपरेशन म्हणून जर असे कोर्सेस किंवा असे काही केले तर नो डाऊट दे विल बी डेव्हलपिंग यंग जनरेशन विच विल बी मेंटली हेल्थी. पण हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मुलांना, छोट्या मुलांना वाढवायचं असेल तर एक 5-6 वर्ष सुरुवातीची खूप जास्त आपण काळजीपूर्वक वागण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक पडेल. आणि इव्हेंच्युअली काही वर्षांनंतर एक चांगली पिढी आपण तयार करू शकू. सो फक्त मला नाही तर फ्युचर सिटीजनसाठी, फ्युचर म्हणजे पुढच्या भारतासाठी देखील मेंटल हेल्थला समजून घेणं, मी कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे कळणं आणि त्याला प्रायोरिटी बेसिसवरती ठेवणं, हे आपलं सगळ्यांचं अर्जंट आणि इम्पॉर्टंट क्वाड्रंट मधलं टास्क आहे. म्हणजे आपण ज्या 4 क्वाड्रंट्स करतो, सो मेंटल हेल्थ प्रायोरिटी ही अर्जंट आणि इम्पॉर्टंट. मी मगाशी कोविडचा उल्लेख याच्यासाठी केला की चांगलं याच्यातनं एवढं झालं की किमान कोविडच्या निमित्ताने का होईना पण ऍटलिस्ट मला त्रास होतो आहे, मला माझ्याच माणसांसोबत माझ्याच घरात 24 तास राहण्याचा पण त्रास होतोय, हे कुठेतरी मान्य करू लागलोय आपण. आणि त्याच्यासाठी मला कुणाची तरी गरज, कुणाची तरी मदत लागणार आहे. सो मेंटल हेल्थ कडे पाहण्याचा दृष्टिकोन कोविडमुळे थोडा बदलला असं मला नक्की वाटतं. की ज्या प्रमाणामध्ये केसेस येतात आहे, काउन्सिलिंगच्या क्लायंट्स येतात आहेत, लोक बोलतात आहेत, ते पहिलेपेक्षा निश्चितच चांगलं वाटतंय मला. म्हणजे त्रास होणं चांगलं नाही, लोकांनी त्रास झाल्यावर बोलणं आणि मदतीची कुठेतरी आपल्याला एक गरज आहे हे मान्य करणं, ही एक चांगली बाब दिसते आहे मला याच्यातून, हे नक्कीच सांगावं असं वाटेल. मग मी जसं सांगितलं की मेंटल हेल्थची नीड ही फक्त तुम्हाला स्वतःला नाही आहे, कारण यू आर नॉट स्टेईंग ऑन अ आयलँड. तुम्ही काही एखाद्या आयलँडवर राहत नाहीये, कुठे तुम्ही दुसऱ्या प्लॅनेटवर राहत नाहीये. तुम्ही तुमच्या भोवती तुमची एकटे जरी राहत असाल तरी शेजारी आहे, तुमच्याकडे काम करणारी बाई आहे, तुमच्याकडे येणारा सफाई कामगार आहे, अगदी पोस्टमन, कुरिअर, कुणीही असेल, तुम्हाला कुणासोबत तरीच नेहमी वागावं लागतं, बोलावं लागतं. तेव्हा फॅमिली असेल, वर्कप्लेस असेल, सोसायटी असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला एक मेंटल हेल्थ चांगली करून स्लोली वन आफ्टर अनादर लिंक असं जोडत मेंटली हेल्दी सोसायटी तयार करणं हे आपलं नक्की काम आहे. कारण आपण मग आपल्या मुलांना देणार काय? म्हणजे आपण ज्या वातावरणामध्ये वाढलो, मोठे झालो, आजची म्हणजे आता यंगस्टर्स आज अगदी एखाद दोनच आहे याच्यामध्ये, पण मला असं वाटतं की नवीन पिढी जी आहे, आता जे शाळेत जाणारे कॉलेजमधले मुलं आहेत, आपल्याला वाटतं की त्यांना खूप सुखवस्तू आयुष्य मिळतंय, टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांना काय सगळं मजा आहे, फोन दिला की मिळतं, एका क्लिकवर मिळतं. पण ऍक्च्युली आपल्यापेक्षा खूप जास्त स्ट्रेसफुल लाईफ त्यांचं आहे आणि खूप जास्त चॅलेंजेस त्यांना झेलायचे आहेत असं म्हणेन मी, त्यांना बघायचे आहेत ते. त्याच्यामुळे त्यांचं लाईफ आपल्यापेक्षा खूप जास्त यु नो असं म्हणजे मला असं म्हणायचं की त्यांना डेंजर मध्ये नाहीत ते, पण त्यांना आपण गृहीत धरून पण चालणार नाही की काय आजची पिढी, काय आजची पिढी. आजची पिढी डेफिनेटली अंडर स्ट्रेस आहे, आपल्यापेक्षा नक्कीच जास्त. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी आणि पुढे येणाऱ्या नवीन जनरेशनसाठी काम करणं खूप गरजेचं आहे. आता दुसरा जो म्हणजे मेंटल हेल्थची नीड आहे, आता हा खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की विदिन 20-30 मिनिट्स ऑफ स्पॅन
इट्स डिफिकल्ट टू टच एव्हरीथिंग. पण तुम्ही जर मेंटली हेल्दी असाल, मग मेंटल हेल्थ मध्ये काय येतं, तर तुमच्या, आणि एक बघा, तुम्ही मेंटली हेल्थ म्हणजे काय, पॉझिटिव्ह राहायचं. पॉझिटिव्ह म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे दुःख व्हायलाच नकोय का, आयुष्यात माझ्या काही वाईट होणारच नाही का, असं नाहीच ना. इट इज जस्ट नॉट पॉसिबल. पण माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे समजा माझं लेटस्ट आहे आता, म्हणजे काही असे आहेत जे 80 वर्षाचे आहेत किंवा काय, तुम्ही जितकं जास्त जगता आहात तर ती चांगली गोष्ट आहे, कारण की तुम्ही जितकं जास्त जगताय तितकं जास्त चांगलं बघता पण आहे. कितीतरी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलांच्या, नातवांच्या आणि रिलेटिव्हच्या अचिव्हमेंट तुम्ही बघितल्या, त्या तुम्ही एक्सपिरियन्स केल्या. मग अशा वेळेला जर एक खूप जास्त गोष्टी चांगल्या होतात आहे आणि काही गोष्टी निगेटिव्ह पण होणारच ना. तुमचं जितकं आयुष्य मोठं आहे किंवा अगदी छोटं जरी असेल तरी तुमच्या आयुष्यामध्ये जितकं चांगलं घडतंय तसं वाईट पण घडतंय. मग आपण वाईटावरच फोकस करत राहिलो कायमच, तर आपल्याला इकडच्याचा आनंद कधी घेताच येणार नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा अर्थ किंवा पॉझिटिव्ह राहण्याचा अर्थ म्हणजे काही झालं तरी आनंदी राहा असं नाहीये. काही झालं तरी आनंदी राहा असं अजिबातच नाही, कारण की फक्त आनंदी होत शकणार नाही आपल्या आयुष्यामध्ये काही. पण माझ्या आयुष्यात जर काही स्ट्रेसफुल झालं, काही वाईट झालं, काही निगेटिव्हिटी खूप असेल माझ्या आयुष्यामध्ये, तरीही मला ती अत्यंत योग्य पद्धतीने हँडल करता आली पाहिजे, ती पॉझिटिव्ह सायकोलॉजी. मला प्रेझेंट मोमेंटला राहून आता जे काही मी आता आयुष्याला घेते आहे त्याचा मला आनंद कसा घेता येईल, ही पॉझिटिव्ह सायकोलॉजी. त्यामुळे पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे फक्त वा वा हसायचं असं कसं, यांना काही त्रासच होत नाही. म्हणजे मला एक आता जसं एक आहे उदाहरण देते. माझ्या एका नातेवाईक म्हणजे माझी एक बहीण आहे, तिचे हजबंड कोविड मध्ये एक्सपायर झाले. आणि तिचं म्हटलं की आपण, मला नाही बाई म्हणे खूप रडायला येत. म्हणजे बाकीच्या म्हणत काय बघणं, हिला तर रडायला पण येत नाही. म्हणजे एखाद्याच्या रडण्याच्या स्केलवर तुम्ही त्याला किती दुःख झालंय असं अज्युम करणार का, की तिला काही रडू नाही आलं म्हणून तिला दुःखच झालं नाही. तर हे अशा पद्धतीने आपण लेबल करणं वगैरे जे असतं ना, तुम्ही जर मेंटल हेल्थ शिकला तर तुम्हाला दुसऱ्याची बाजू कळते, तुम्ही एम्पथाइज करू शकता. आणि नंतर हे लक्षात येतं की दुसऱ्याचेही काही व्ह्यूज आहेत, त्यांची पर्सनॅलिटी आहे. तुम्ही स्वतःच्या मोल्ड मध्ये दुसऱ्याला टाकू नाही शकत आणि टाकायला पण नको. म्हणजे यू कॅनॉट पुट अ राऊंड पेग इन अ स्क्वेअर होल, राईट. आणि तसं केलं तर त्या व्यक्तीला किती त्रास होईल, तुम्ही त्याला दाबून दाबून बसवताय आणि मग हा आता मी म्हणते तसं झालं. इव्हन माझा एक नातेवाईक आहे की त्याला खरं म्युझिकमध्ये किंवा कशामध्ये जर असं काही, एक क्लायंट आहे माझा, त्याला म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे आणि तो 3 वर्ष झाले BA फर्स्ट इयरला कॉलेजमध्ये, तो ही इज नॉट अटेंडिंग द कॉलेज. कारण त्याच्या आईवडिलांना असं वाटतं की त्याने हे केल्यानंतर त्याला MBA करून त्यांनी काहीतरी किंवा IPSC UPSC करून MPSC करून त्यांनी इकडे यावं, आर्ट्स ग्रॅज्युएशन करून. पण त्याला म्युझिकमध्ये करिअर करायचं होतं आणि ते अलाउच करत नाहीये. आणि जेव्हा त्याला म्हटलं तू मेडिकल का नाही सांगितलं, असं ज्या वडिलांनी सांगितलं मला एक दिवस, ती म्हणे मॅडम त्याला तर म्युझिकमध्येच करायचं होतं, पण आम्ही त्याला शेवटी कन्व्हिन्स केलंच. का असं करायचं ना, यू आर हार्मिंग दॅट पर्सन सो मच. त्याच्यामुळे म्हणजे मी असा प्रश्न जर विचारला पालकांना की तुम्हाला तुमची मुलं यशस्वी व्हावी असं वाटतंय की आनंदी व्हावी असं वाटतंय, तर ते म्हणतात की त्यांनी यशस्वी होऊन आनंदी व्हावं. पण मी प्रायोरिटी कशाला, प्रायोरिटी ऑफकोर्स आनंदी व्हायला. पण मग आनंद तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याला व्हायला पाहिजे का, तुम्हाला त्यांनी हे घेतलं म्हणून त्यांना आनंद व्हायला पाहिजे का. सो तुम्ही मेंटल हेल्थ मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला ना लक्षात येतात की दुसऱ्याची बाजू आहे, एम्पथाइज आपण करू शकतो, पर्सनॅलिटीतले डिफरन्सेस करू शकतो आणि त्या डिफरन्सेस सकट दुसऱ्याला जेव्हा आपण घेतो, म्हणजे त्यातलं चांगलं फक्त मी घेईन आणि बाकी माझं म्हणजे असं मला नाहीच घेता येणार, असं करून चालत नाही. हे आपल्याला सगळं हे सायकोलॉजीतलं मेंटल हेल्थ असल्यावर कळतं. आणि ऑब्व्हियसली मग तुमचं हे झाल्यानंतर तुम्ही फॅमिलीमध्ये तुमचं कम्युनिकेशन बदलतं, तुमचा वे ऑफ अप्रोच बदलतो लोकांशी बोलण्याचा. म्हणजे माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही जर आधीचे जर बघितले तर तुमच्या हे लक्षात येईल की आपण किती पॅसिव्ह अग्रेशन असतो, टोमणे मारणं की काय बाई आमच्याकडे, किंवा साधं म्हणजे एक एक म्हणजे उदाहरण परत क्लायंट्सचे असल्यामुळे असे खूप उदाहरण, की जेव्हा असं साधं जर म्हटलं की अरे वा आज कसे काय आला तिकडे, तर आमचं काय बाई आम्हाला कुठे असतो वेळ. आता हा टोमणा नवऱ्याला असतो, मग सरळ सांगायचं की अगं ह्याला वेळ मिळत नाही, असं आडून त्याला टोमणे मारून वी हर्ट देम, इजंट इट. किंवा समजा एखादी नवरा असेल तर तो आमच्या काय बाईसाहेबांना काही
हे असं बोलण्याने आपण थोडंसं त्यांना म्हणजे खूप छान पद्धत नाही आहे ती ऍक्च्युली. तर हे अशा अनेक गोष्टी आपल्याला ना म्हणजे आपण जर शिकलो याच्यातून तर ते खूप सोपं जातं आपल्याला एकमेकांशी डील करायला. वर्कप्लेस मध्ये तर खूप जास्त. आणि थोडासा आता मी श्रेयसने सुचवल्यानुसार बिझनेसमध्ये आपल्याला सायकोलॉजीची का गरज आहे. सायकोलॉजिस्ट ऍक्च्युली एखाद्या फर्म मध्ये कंपल्सरी, जसं शाळांमध्ये काउन्सिलर कंपल्सरी केलंय तसं सगळ्या बिझनेसमध्ये एक सायकोलॉजिस्ट असणं गरजेचं आहे. सो थोडासा मेंटल हेल्थचा जस्ट मी टच अपॉन हे जे केलेलं आहे. आणि आता थोडंसं मी बिझनेसमध्ये आपल्याला का सायकोलॉजिस्टची गरज आहे हे आपण बघूया. आणि ऑफकोर्स या प्रत्येक विषयावरती फुल डे वर्कशॉप घेऊ शकू इतकं बोलण्यासारखं आहे आणि इतकं समजण्यासारखं आणि शिकण्यासारखं पण आहे. म्हणजे फक्तच मी बोलण्याचं असं काही नाही, पण प्रत्येकाने शिकण्यासारखं आहे. कारण इट रिअली हेल्प्स. आणि हे मला माझ्यात जाणवलं की जेव्हा मी केमिस्ट्रीमध्ये होते तेव्हाची मी आणि सायकोलॉजी शिकल्यानंतर, स्पेशली REBT CBT सारखे कोर्सेस केल्यानंतर, पर्सनॅलिटी हा विषय शिकल्यानंतर मला माझ्यात बदल मी खूप स्वतःवर काम जाणून केलं आणि माझ्यात झालेले बदल लोकांच्याही लक्षात येतात. हा मुख्य फरक आहे. म्हणजे मलाच मी वाटत नाही किंवा मला तर वाटतंय मी बदलली, पण लोकांना असं नाही, लोकांनाही लक्षात येतंय की माझ्यात बदल झाले. सो डेफिनेटली सायकोलॉजी आणि मेंटल हेल्थ ही म्हणजे देयर इज नो डाऊट की त्याला आपण प्रायोरिटी देऊन हे पहिलं शिकलं पाहिजे. म्हणजे आपण इतकी 12, 14, 15 वर्ष शिक्षण घेतो. जिम मध्ये काय तुमचे मसल्स कमवायला वर्ष घालवतो. पण एक नातं कमवायला म्हणजे मसल्स कमवायला वर्ष घालवतो, वेळ घालवतो. पण नातं कमवायला आपण काय करतो हा खूप मोठा एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड की किती किती गरजेचं आहे सगळ्यांनी सायकोलॉजी शिकणं. तर म्हणूनच माझा हा चॅनल सुरू करण्याचा उद्देशच तो होता की सायकोलॉजी सगळं शिकू शकत नाही. आणि ते सोप्या भाषेत जर कळलं लोकांना तर खूपच चांगलं होईल. ऍटलिस्ट लोक विचार करू लागतील त्याविषयी. आणि त्याचा मला पूर्ण अनुभव येतो आहे. माझे लोकांना जे कमेंट्स असतात किंवा मला पर्सनल सांगतात की वेगवेगळ्या विषयांवरती खूप आवश्यक आहे बोलणं आणि या चॅनलच्या माध्यमातून मी ते करते आहे. सो विथ दिस नाऊ आय विल शिफ्ट की सायकोलॉजी आणि इंडस्ट्री म्हण, बिझनेस म्हण, एखादं ऑर्गनायझेशन फर्म म्हण, तिथे सायकोलॉजिस्ट असणं किती गरजेचं आहे. सो लेट अस सी की का महत्वाचं आहे. आता पहिली गोष्ट अशी आहे की हे एक जे कोट आहे डॉग फर्नांडचा, इज अ फॉर्मर CEO कॅम्बेल सूप कंपनी. टू विन इन द मार्केट प्लेस यू मस्ट फर्स्ट विन इन द वर्क प्लेस. म्हणजे आधी म्हणायचं की पहिले प्रायोरिटी क्लायंटला. मला वाटतं प्रायोरिटी तुमच्या एम्प्लॉईला द्यायला पाहिजे. कारण तुम्ही त्यांच्या भरोशावरच उभी करताय तुमची कंपनी आणि कंपनी प्रोडक्शन व्हॉट एव्हर. सो तुमचा म्हणजे एक साधं बघा, तुम्ही भिंत बांधण्यासाठी तुम्ही जर विटा कच्च्या वापरल्या आणि नंतर बाहेरून कितीही तिला डेकोरेट केलं, किती सस्टेन करेल ते. तेव्हा तुम्हाला जर चांगलं एक स्ट्रॉंग फाउंडेशन आणि एक छान फॅमिली अशी करायची असेल तर त्या वर्कप्लेसला पहिले तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही मार्केट प्लेस जिंकू शकाल. कारण की त्या वर्कप्लेस मधल्या प्रत्येक जो एक स्टेक होल्डर आहे, तिथे काम करणारा प्रत्येक जो एम्प्लॉई आहे, त्याला ती कंपनी, तिथं मी काम करतो, ती साहेबांची कंपनी आहे असं न वाटता ती माझं पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझा पण शेअर त्याच्यामध्ये आहे, ही फिलिंग तेव्हा त्यांना येईल जेव्हा त्यांना तो मेंटल कनेक्ट येईल. सो मेंटल कनेक्ट येण्यासाठी तुमच्या मॅनेजर असतील किंवा डायरेक्ट तुमचा जो टीम लीडर असेल किंवा तुमचा जो जे कोणी सुपरवायझर्स असतील, त्या सगळ्यांमध्ये ते पर्कोलेट व्हायला पाहिजे. तो एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस मी घेतलंय ते. आणि आपलेपणा जो म्हणतो आपण तो. तर तो सायकोलॉजी तुम्हाला त्या दुसऱ्याची कळल्याशिवाय आणि त्या व्यक्तीला समजल्याशिवाय येणार नाही. एक म्हणजे म्हणून मी हे एक उदाहरण घेतलं की श्रेयस आपल्याला वेळ किती आहे? कारण मी बोलायला लागली की असं नको व्हायला. आय हॅव आय थिंक 10 मिनिट्स मोर. Yes, ma'am. You can Okay. continue. Yeah. So I will stop by 9:45. Okay, will do. म्हणजे किंवा एक 2-4 मिनिटं कमीच म्हणजे आपल्याला क्वेश्चन आन्सर घेता येतील. एक गोष्ट अशी की एक लाकूड तोड्या म्हणजे एक अशी फर्म आहे जंगल जिथे सगळं ते लाकूड कटाई होते आणि येते. तिथे एक तरुण मुलगा येतो आणि
काम करतो खूप, पहिल्या दिवशी सगळ्यांपेक्षा जास्त झाडं तोडतो आणि त्याची कमाई जास्त, मग दुसऱ्या दिवशी पण असेच झाडं तोडतो, त्याची कमाई इतरांपेक्षा जास्त. आणि 5-6 दिवस झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की त्याच्या बाजूलाच जो एक थोडा वृद्ध आहे थोडासा, तो कमी तोडतोय झाडं. पण त्यांनी पहिल्या दिवशी जितके तोडले तितकेच दुसऱ्या दिवशी, तितकेच चौथ्या दिवशी, तितकेच पाचव्या दिवशी. ऍट द एंड ऑफ वीक तो त्या तितकेच झाडं तोडले. पण ह्याचे पहिल्या दिवशी खूप, दुसऱ्या दिवशी जरा कमी, तिसऱ्या दिवशी असं करत शेवटी तो आता वृद्ध माणसापेक्षाही कमी झाडं त्याने तोडले विकेंडला. विकेंडचं जेव्हा तो त्यांचा संपला, त्याला प्रश्न पडला. तो म्हणला की असं का झालं, मी तर केवढा एनर्जेटिक आहे आणि केवढं माझ्याकडे मस्त मी हे करून लागलो. आणि त्याने माणसाने विचारलं की तू काय करतोयस, कसं करतोय तू काय म्हणे, माझ्याकडे ही छान कुऱ्हाड मी सुरू केलं त्याने. तर तो म्हणले मी आज काय केलंस, म्हणे काय नाही, आज पण मी ती कुऱ्हाड आणली सुरू केलं. तो म्हणला तू त्याला धार लावलीस का, म्हणे नाही बा, मी पहिल्या दिवशी लावून आणली होती. मग तो म्हणला मी, जो तू 8 तास काम करतो त्याच्यातली मी पण 8च करतो, पण मी सुरुवातीचे काही वेळ माझ्या कुऱ्हाडीनं धार लावतो आणि म्हणून माझ्याकडे कन्सिस्टन्सी आहे. माझा असा बिझनेस खाली डाऊन झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला जर खूप स्ट्रॉंग असं छान बिझनेस म्हण किंवा कुठलंही रिलेशन म्हणा किंवा इन जनरल लाईफ आय कॅन से, हे जर तुम्हाला खरं सक्सेसफुल, कंटेंटेड आणि सॅटिस्फाईड करायचं असेल, तर यू हॅव टू शार्पन द सॉ, आणि दॅट सॉ इज द स्किल. सो ऑल दीज मेंटल हेल्थचे स्किल्स आहेत, वेगवेगळे स्किल्स आहेत, नॉट ओनली सॉफ्ट स्किल्स ज्याला आपण म्हणतो, हे सगळेच नाही, तर हे आपल्याला नव्यानं शार्पन करायला लागतील. सो यू हॅव टू शार्पन द सॉ, देन ओनली यू कॅन हॅव अ कन्सिस्टंट, आणि न थकता तुम्ही छान आनंद घेत त्या गोष्टीचा, छान लॉंग टर्म तुमचा ते लॉंग टेन्युअर तुमचं ती इनिंग तुम्ही खेळू शकता. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू, वी हॅव टू आस्क अवर सेल्फ की मेंटल हेल्थ साठी मी माझा शार्पन द सॉ हे मी केलंय का, दॅट इज इम्पॉर्टंट. मग सायकोलॉजी मध्ये आपल्याला म्हणजे सायकोलॉजीच म्हणजे असं हे आहे की सायकोलॉजी ऑफ बिझनेस आणि बिझनेस ऑफ सायकोलॉजी असं दोन्ही याच्यामध्ये येते. आज आपण सायकोलॉजी ऑफ बिझनेस बघूया की का बरं, म्हणजे मी जशी म्हटलं की एव्हरी फर्म, एव्हरी ऑर्गनायझेशन, एव्हरी बिझनेस, इट मस्ट, इट्स अ मॅन्डेटरी, यू मस्ट एम्प्लॉय एक, तुम्ही तिथे नोकरीला लावा सायकोलॉजिस्ट, जो काउन्सिलर आहे, ज्याने काउन्सिलिंगचं काहीतरी कोर्सेस केलेले आहे. याचं कारण, जेव्हा त्या एम्प्लॉयला वाटेल की इथे माझी फक्त आर्थिकच नाही तर शारीरिक आणि मानसिकही, तुम्ही त्यांना वर्षातनं एकदा एक फिजिकल फिटनेसचा कॅम्प तुम्ही घ्या, कुठल्या तरी एखाद्या डॉक्टर्सला, टीमला तिथे बोलवा, खूप सबसिडाइज रेटमध्ये त्या लोकांचे तुम्ही फिजिकल चेकअप्स करा, एक्सरेज करा, ब्लड टेस्ट करा. त्यांच्या कुठे समजा अगदी सांगितलं की तुम्ही अमुक हॉस्पिटलला गेला तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल, असं नवीन जी कोणी येतील लोक त्यांना तपासायला, असं काहीतरी वेगळं करून की त्या लोकांना हे वाटेल की आमची फिजिकल, जे आर्थिकच नाही तर माझी मानसिक आणि शारीरिक काळजी देखील ह्या कंपनीत घेतल्या जाते. इट्स अ व्हेरी, खूप खूप छोटी गोष्ट आहे. आपल्याकडे इथे फूड मध्ये बरेचसे लोक दिसतात आहेत मला, म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये. मग तिथे काम करणाऱ्या लोकांचं हायजीन, म्हणजे नखं वाढण्यापासूनच्या गोष्टी चेक केल्या जातात का? खूप छोट्या गोष्टी अशा आहेत की जिथे तुम्हाला तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह नक्कीच करता येते. मी हे एवढ्यासाठी सांगते की आजकाल जो तुमचा क्लायंट आहे ना, त्या क्लायंटला इझी पाहिजे आणि चांगलं पाहिजे, त्रास व्हायला नको. साधं तुम्ही एखादं लेटेस्ट तुमची वेबसाईट बनवली, एखादं ऍप बनवलं आणि तिथे खूप प्रश्न विचारायचे, खूप माहिती भरायची, तर लोक तिथून जातात. एवढा पेशन्स आणि अटेन्शन स्पॅन राहिलेलाच नाही. सो लोक तिथून जातात. मग सायकोलॉजिस्ट इथे लागतो की तुम्हाला हे लक्षात घे. म्हणजे साधं बघा, एक आपल्या मनी ट्रान्झॅक्शनच्या 2 खूप पॉप्युलर ऍप्स आहेत. एक आपल्या सरकारची आहे वाटतं आणि एक प्रायव्हेट आहे. तर एका ठिकाणी 2 पासवर्ड आहेत, एका ठिकाणी 3 पासवर्ड आहे. एवढ्यासाठी माझा मुलगा ते 2 पासवर्डचं वापरतो की तिथे तिसरा पासवर्ड लागतो. इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग, बट वी मस्ट अंडरस्टँड दॅट की तिसऱ्या पासवर्डनी खरं सेफ्टी वाढते. पण यांचं म्हणणं की आपण त्या आपल्या अकाउंटमध्ये खूप जास्त पैसे नसतात, कशाला एवढ्यासाठी आपल्याला पाहिजे, काय फरक पडतो. सो लोकांची मेंटॅलिटी काय आहे हे तुम्हाला सायकोलॉजिस्ट सांगेल. किंवा तुम्ही जे कलर्स वापरता तुमच्या लोगोज बनवायला किंवा हे करायला, ब्रँडिंग करायला, मग त्या कलरची पण सायकोलॉजी आहे. मग या ठिकाणी तुम्हाला वापरता येईल का सायकोलॉजिस्ट? तो नक्कीच. मग बिझनेसमध्ये तुम्हाला सायकोलॉजिस्टची गरज का आहे? तर तुमची प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला इम्प्रूव्ह करता येते. यू कॅन बिल्ड अ व्हेरी स्ट्रॉंग टीम. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही आता कोविड संपल्यावरती तुम्ही तुमच्या सगळे जे तुमचे एम्प्लॉई आहेत
त्यांची वन डे एखादी छान छोटीशी सहल घेऊ शकता का, की वी कॅन कनेक्ट विथ इच अदर. फॅमिली सोबत एखादं छोटंसं कॉन्ट्री घेऊन करू शकतो. असं काही नाही की प्रत्येकाला फुकटच पाहिजे. कॉन्ट्रीब्युशन घेऊन किंवा काहीतरी असं करून एक छोटंसं जेवण देऊ शकतो सगळ्यांना. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांच्या मुलांचे वाढदिवस असतात, मुलांचे अचिव्हमेंट्स असतात तुमच्या एम्प्लॉईजचे, त्यांना तुम्ही एक्नॉलेज करू शकता. कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन हा खूप मेजर गोष्ट आहे, तुम्ही ती सायकोलॉजिस्टच्या मदतीने सॉल्व्ह करू शकता. किंवा तुम्हाला म्हणजे सायकोलॉजिस्ट नसेल ठेवायचा तर तुम्ही शिका सायकोलॉजिस्ट आणि नवीन नवीन स्ट्रॅटेजीज तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. ओव्हरऑल एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन हायर कसं राहील. पूर्वी बघा तुम्हाला तुम्ही लक्ष म्हणजे इंडस्ट्रियल सायकोलॉजी, इंडस्ट्रियल आणि ऑर्गनायझेशन बिहेवियर ही एक सेपरेट विषय आहे हा, की जसं माझं काउन्सिलिंग सायकोलॉजी मधलं MA आहे तसं इंडस्ट्रियल सायकोलॉजी मध्ये MA करतात लोक. म्हणजे इतका हा मोठा विषय आहे, यू कॅन अंडरस्टँड. सुरुवातीला बघा तुम्ही ऑफिसेसमध्ये कुठे गेलात ते कळकट घाणेरडी असं ऑफिस, अंधारं, खूप साऱ्या फायली, एक खुर्ची, त्याच्यातली मळलेली ती उशी त्यांची, म्हणजे त्यांना काही असं इन्सेंटिव्ह वाटेल, मोटिवेटिव्ह वाटेल, फ्रेश वाटेल असं फार कमी असायचं. केबिन्स असायचे की काही कॉन्टॅक्ट नाही एकमेकांशी. आता क्युबिकल्स आले, लँडस्केपिंग आलं, म्युझिक कुठे सटल सुरू असतं. एक अजून एक ऑफिस आहे जिथे वर्क फ्रॉम म्हणजे यू हॅव टू वर्क फ्रॉम युअर लॅपटॉप. मग त्यांनी अशा खूप ठिकाणी अशा बीन बॅग्स ठेवलेल्या आहेत की तुम्ही कुठेही बसा आणि काम करा. का रिस्ट्रिक्शन आहे इथेच बसलं पाहिजे, हेच केलं पाहिजे. एखादा दिवस तुम्ही नॉन युनिफॉर्मचा ठेवू शकता, कारण की स्पेशली बायकांना ज्यांना म्हणजे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसतील खूप कपडे तर तुम्ही युनिफॉर्म घालूच शकता. पण तुमच्याकडे बायकांना फार असं वाटतं की अरे इतके छान आहे पण नेहमी युनिफॉर्म घालावा लागतो, एक दिवस तुम्ही कॅज्युअल चा ठेवू शकता. असं करून छान एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन आपल्याला वाढवता येतं आणि एम्प्लॉय रिलेशन जे आहे ते बेटर आपल्याला करता येईल. आणि ओव्हरऑल एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस जो आहे की ही माझी कंपनी आहे, प्रत्येक एम्प्लॉईला वाटलं पाहिजे, तिथल्या वर्करला वाटलं पाहिजे की ही माझी कंपनी आहे, याच्या रिप्यूट मध्ये किंवा याच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये माझा खूप मोठा हातभार आहे आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही जेव्हा त्या वर्करला वाटेल, त्या एम्प्लॉईला वाटेल, तो सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस म्हणजे मी असं बरेचदा बघते की मोठमोठ्या कंपनीजमध्ये जे युनियन्स आहेत किंवा काही वर्कर्स आहेत किंवा असोसिएट्स आहेत, मॅनेजर्स आहेत, जनरल मॅनेजर्स आहेत, अगदी पार वरच्या मंडळींपासून, मग तुम्ही सगळे सारखे युनिफॉर्म घालतात, म्हणजे मग त्याच्यात डिस्क्रिमिनेट होत नाही, सगळेजण कॉमन कॅन्टीन मध्ये जेवतात, म्हणजे या लोकांना वेगळं मिळतं असं होत नाही. अशा अनेक गोष्टी आपण त्याच्यात घेऊ शकतो. बट ऑफकोर्स यू हॅव टू अंडरस्टँड द सायकोलॉजी ऑफ द वर्क प्लेस. आणि हे जर सगळं केलं तर डेफिनेटली तुमचं वर्क कल्चर एनहान्स होईल, याच्यात शंका नाही. तिसरा अजून एक जसं आहे की मग स्कोप कुठे आहे सायकोलॉजीचा, तर तुम्ही रिक्रुटमेंट मध्ये म्हणजे रिक्रूट करण्यापासूनच तुम्ही सायकोलॉजीचा वापर करू शकता. आता एखादा मार्केटिंगचा व्यवसाय आहे लेट असे, आणि त्या मार्केटिंगच्या व्यवसायासाठी तुमचा जर जो कोणी एम्प्लॉई आहे त्याचं तो शाय आहे आणि त्याला एवढं करेज वाटत नाही, भीती वाटते, तुम्ही त्याला तिथे पाठवलं आणि त्याच्याकडनं नाही टार्गेट झालं की त्याला ओरडणार. मग त्यापेक्षा तुम्ही जर एखादा छान जो एक्स्ट्रोवर्ट आहे, त्याला आवडतो लोकांसोबत कम्युनिकेशन रिलेशन पटकन तो घेऊ शकतो, अशी व्यक्ती तिथे ठेवा किंवा त्यांना तुम्ही ट्रेनिंग द्या. सो म्हणजे इन जनरल डेव्हलपमेंटल नीड्स असतील किंवा आयडेंटिफाय द ट्रेनिंग्स असतील त्याच्यासाठी. दुसरं आहे एक क्वालिटी ऑफ वर्क लाईफ जो आहे, वर्क लाईफ बॅलन्स. आता म्हणजे एक छोटंसं सिंपल उदाहरण देते मी. म्हणजे माझ्या आता सगळीकडे बायोमेट्रिक्स आलेले आहेत, तो तुमच्या वर्कवर तुम्ही नक्कीच मेजर करू शकता की एकाने अमुकनी 8 तास काम करायचं असेल लेट असेल. आता मी याच्या आधीपर्यंत जिथे जिथे काम केलं ना तिथे नेहमी ते मास्टर असायचं किंवा बायोमेट्रिक्स पण असेल तरी की 10:15 पर्यंत चालेल, 10चं कॉलेज 10:15 पर्यंत चालेल, 10:15च्या पुढे लेट मार्क. आता तुम्ही घरून निघताना भले अगदी की तुम्ही वेळेत निघालं पाहिजे, आधी निघालं पाहिजे, हे सगळं मान्य करूनही कधी असं होऊ शकतं की घरी मुलं असतात छोटे, आयत्या वेळी रडतात, कधी वयस्क मंडळी असतात घरी, त्यांच्या काही मागण्या असतात, कधी अगदी निघायच्या वेळी कोणी कुरिअरवाला आला, काही होऊ शकतं ना की तुमचं वेळ तिथे बदलली. मी आता जिथे काम केलं ना त्या कॉलेजमध्ये DY पाटीलच्या, म्हणजे मला ही खूप छान गोष्ट वाटली तिथे की बायोमेट्रिक्स आहे आणि आमचं जे वर्किंग अवर आहे, ऑफकोर्स एवढी रिस्पॉन्सिबिलिटी मग प्रत्येकाची आहे की माझं जर पहिलं लेक्चर असेल तर मी वेळेत पोहोचेनच, पण जर माझं थोडंसं दुसरं लेक्चर असेल तर मी एक 15-20 मिनिटं जर मला लेट झाला तर मी माझे 7 तास कव्हर करून 15-20 मिनिटं मला ते पुढे थोडंसं मी जाऊ शकतो.
पण मग ही वैयक्तिक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की जा कधी पण, मग त्याला पण काहीतरी एक तुम्ही सिलिंग ठेवलं पाहिजे की नाही 11 पर्यंत चालेल, त्याच्या पुढे मग नाही. सो अर्धा एक तास तुम्हाला मिळतो, इट्स बिग थिंग, पण 5-10 मिनिटाचं तेवढं तर तुम्हाला हे पण एक सायकोलॉजीचाच अस्पेक्ट वाटतो मला की यू अंडरस्टँड पर्सन. क्वालिटी ऑफ वर्क लाईफ जे आहे ते तुम्ही छान पद्धतीने एनहान्स करू शकता. फॉर्म्युलेटिंग और इम्प्लिमेंटिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स, त्यांचे सतत काही प्रोग्राम्स ठेवणं, फॅमिली वेलफेअर ठेवणं किंवा त्यांना जे स्किल्स ते शिकतात आहेत ते जे ते काही काम करतायत तिथे जगात नवीन काय होतंय ते आपल्याला शिकता येईल का, आपल्याला ते नव्यानं आपल्याकडे इम्प्लिमेंट करता येईल का, त्याचं ट्रेनिंग घेता येईल का, त्याचा इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएट करता येईल का, त्या सगळ्यांचे ओपिनियन आपण घेऊ शकतो. कारण की जरी तो आपल्या हाताखाली काम करणारा असला, एखादा अगदी हायरार्की मधला लोएस्ट जरी असला तरी त्याचंही मत असू शकतं आणि ते बरोबर पण असू शकतं, तेव्हा त्याचं मत आपण घेऊ शकतो. खूप गोष्टी आहेत आपण त्या आपल्या इंडस्ट्रीला वाढवण्यासाठी, एनहान्स करण्यासाठी सायकोलॉजीचा वापर करून करू शकतो. एम्प्लॉईज आणि लीडर्सला स्पेशली आपण कम्युनिकेशन स्किल्स, एम्पॅथी असणं, दुसऱ्याचा पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं ह्याचं कोचिंग देऊ शकतो. त्यानंतर प्रत्येकाचं परफॉर्मन्स आपण काढू शकतो आणि त्याला वाढवता कसं येईल, म्हणजे नुसतं त्याला तुम्ही अप्रेझल्स देऊन मोकळं न होता की अरे तुला या वेळेला तू इथे कमी पडला, आपल्याला पुढच्या वेळेला याच्यावर काम करावं लागेल बघ, हे असं जर आपण त्याला सांगितलं तर त्याला ह्युमिलेट केल्यासारखं होणार नाही. सो परफॉर्मन्स जो आहे आपण तो इव्हॅल्युएट करून त्याला एनहान्स कसं करता येईल की आपण बोलूया याच्यावरती, आपण याच्या वाढवू बघ याच्यावर, यावेळी थोडक्या याच्याने गेलं असं काहीतरी थोडं आपल्याला अंडरस्टँड, वी कॅन अंडरस्टँड द पर्सन्स, की तुम्ही जेव्हा एखाद्याला सांगता की तुझं प्रमोशन झालं नाही किंवा तुझं कमी झालं ग्रेडिंग यावेळेला, त्याची मेंटॅलिटी लक्षात घेऊन तीच चांगल्या पद्धतीने सांगता येईल. तेव्हा तसंच कन्झ्युमर प्रेफरन्सेस आहे, तुमचं कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे साधं बघा, दुकानात जेव्हा आपण जातो एखाद्या आणि आणि आधी कोणीतरी तिथे दुकानात ऑलरेडी एक कस्टमर आहे, त्या दुकानदारांनी तुमच्याकडे लगेच काहीच लक्षच नाही दिलं, तुम्हाला इग्नोर केलं तरीही आवडत नाही आपल्याला. असं मी म्हणत नाही की त्यांनी तो आहे तो कस्टमर सोडून तुमच्याकडे यावं, पण तो एवढं नक्कीच बोलू शकतो की एक मिनिट मॅडम, यांचं झालं की येतोच. यू फील अड्रेस्ड की नाही, माझ्याकडे लक्ष दिलं त्याने, मी थांबते. मी आता एकदा दोनदा अशा दुकानात गेले आणि त्यांनी पाहिलंच नाही, मी वापस आले. म्हणजे तुम्हाला कोणाला वेळच नाही बघायला माझ्याकडे. तुम्ही एक शब्द बोला ना की मॅडम एक मिनिट, हे झालं की एवढ्या एका वाक्याने फरक पडेल. पण हे ट्रेनिंग आपल्याला द्यावं लागतं त्यांना, सगळ्यांना येणार नाही. सो मार्केट स्ट्रॅटेजीज काय आहे, कस्टमर सॅटिस्फाय कशाने होतो, काय आपल्याला करता येईल, ह्या सगळ्यांचा आपल्याला सायकॉलॉजीच्या अँगलनी जर आपण विचार केला तर तुम्हाला त्याच्यात नक्कीच फायदा त्याचा होऊ शकतो. एक छोटंसं उदाहरण देते मी आणि मी खूप जास्त घेणार नाही, म्हणजे की एक शेरिल सँडबर्ग जी आहे ती फेसबुकची सीईओ आहे. जेव्हा गुगलमध्ये कामाला होत्या या मॅडम आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधलं प्रॉडक्ट असल्याने डेफिनेटली ते सगळे हाय म्हणजे वेगळ्याच लेवलचे लोक आहेत सगळे. वेन शी वॉज वर्किंग विथ गुगल आणि दॅट टाइम शी वॉज प्रेग्नंट, आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की एकदा त्यांना उशीर झाला घरून निघताना आणि त्यांना पार्किंग झोन मध्ये गाडी खूपच दूर लावायला लागली आणि देन शी अंडरस्टूड की मला पार्किंग पासून त्या मेन एंट्री गेटला चालत यायला खूप त्रास झाला, वेळ गेला आणि थकली ती. वेन शी वॉज प्रेग्नंट दॅट टाइम, वेन शी फर्स्ट आय मीन जेव्हा त्यांनी हे स्वतः एक्सपिरियन्स केला हा त्रास, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी एंट्री जो आहे तिथले पहिले 3-4 काही पार्किंग वॉटेवर प्रेग्नंट बायकांसाठी राखीव ठेवले की त्यांना कमीत कमी त्रास होईल. किती छोटी गोष्ट आहे ही, पण बिकॉज शी अंडरस्टूड द सायकोलॉजी ऑफ द प्रेग्नंट, तिला तिने समजून घेतलं शारीरिक मानसिक त्रास काय होतात. मग हा अनलेस यू अंडरस्टँड अदर पर्सन यू कॅनॉट थिंक ऑफ इट. मग हा उदाहरण मला खूप नेहमी द्यावं असं वाटतं की आपण विचार करू शकतो. तरी फरक काय पडला, काहीच नाही. पण प्रेग्नंट बायका ज्या काही 2-4 असतील, काही सगळेच काही प्रेग्नंट होत नाहीत, पण ज्या काही 2-4 कधीतरी 2-4 वर्षांना, पण त्यांच्यासाठी 2 पार्किंग प्लेस आहेत, काही हरकत नाही त्याला, इझंट इट? सो एक छोटासा चेंज पण इट मेड अ डिफरन्स. म्हणजे मला पुन्हा इथे सांगायला आवडेल, खरं तर आता काही हरकत नाही, म्हणजे वी शुड नॉट मेक एनी सब्जेक्ट टॅबू, म्हणून मी सांगते आता की वॉशरूम्समध्ये, लेडीज वॉशरूम्समध्ये वर्तमानपत्राचे चौकोन कागद कापून लटकवणं, हा देखील एक खूप छोटासा चेंज आहे खरं म्हणजे, की त्यांना काही मंथली याच्यामध्ये कधी ते लागू शकतं. छोटासा चेंज आहे, पण इट मॅटर्स. आणि मग आपण म्हणतो की ते कसंही कुठे पण घाण पडलेलं असतं कुठे काय. यू गिव्ह, तुम्ही जेव्हा त्यांना काही जर दिलं
तर ते त्याचा वापर करतील आणि ते इम्प्रूव्ह करायला नक्कीच हेल्प करतात. छोटे छोटे चेंजेस असतात, बट यू कॅन मेक द वर्क लाईफ बेटर, वर्क प्लेस बेटर. तेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बायकांना थोडंसं कमी लेखल्या जात का, किंवा काही फेवरेटिझम चालतंय का, की मी कोणाला तरी विशेष माझा हा जवळचा त्याला जास्त चांगलं काम करतो म्हणून त्यालाच देत आहे, म्हणजे कामं चांगली करत नाही ते नेहमीच सुटतात. नाही, मग ते कामं चांगली का करत नाही तिकडे बघा, त्यांना काही वेगळी कामं द्या, एंगेज करा, सगळ्यांना सारखी कामं द्या. आणि स्पेशली लोकांचे इमोशन्स आणि बिहेवियर्स हे जर आपण नीट समजून घेतले तर रिलेशनशिप डेफिनेटली चांगली होते, याच्यात शंका नाही. बट फॉर दॅट अगेन यू नीड टू अंडरस्टँड द सायकोलॉजी. त्यामुळे मेंटल आणि फिजिकल हेल्थ दे गो हँड इन हँड, आणि दोघांपैकी एकच महत्वाचं आहे असं जर असेल देन यू आर हार्मिंग युअर सेल्फ, कारण तुम्ही तुमच्या 50% इग्नोर केले आणि तुमच्या 50% फक्त महत्व देता. ओके, त्यामुळे बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट अँड दे मस्ट बी ट्रीटेड विथ सेम वेटेज, नक्कीच असं म्हणेन मी. तेव्हा फिजिकल हेल्थला तुम्ही जर महत्व देत असाल, रेग्युलर चेकअप करत असाल, ब्लड टेस्ट करत असाल, तर तुमची मेंटल हेल्थ पण तेवढीच महत्वाची आहे. मग त्याच्यासाठी मेडिटेट करणं, सायकोलॉजिस्टला भेटणं, अँगरवर काम करणं, स्ट्रेसवर काम करणं, पॉझिटिव्ह कसं राहता येईल याच्याकडे बघणं, हे पर्सनलसाठी, फॅमिलीसाठी आणि स्पेशली वर्कप्लेससाठी पण अत्यंत गरजेचं आहे. दिस इज व्हॉट आय कॅन से इन वन लाईन टू कन्क्लूड. And I thank you very much, all of you. तुम्ही सगळ्यांनी पेशंटली ऐकलं आणि मला वेळ दिला. थँक्यू श्रेयस अँड थँक्यू BBN गंगापूर. थँक्यू सो मच. ओव्हर टू नीता. थँक्यू सो मच मॅम. इट वॉज रिअली अ वंडरफुल प्रेझेंटेशन. खूपच म्हणजे आय ओपनर होतं की बऱ्याचशा गोष्टी आपण खूप कॅज्युअली घेतल्या जातात, पण पर्पजफुली आपण ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने काम निश्चितच करू शकतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की ह्यातला प्रत्येक टॉपिक जो तुम्ही आज टच केलाय तो स्वतंत्रपणे एक चर्चेचा किंवा मार्गदर्शनाचा विषय आहे. तर आपण निश्चितच याच्यावर पुढे पण काम करूयात. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही हँडरेज ऑप्शन आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तर प्लीज हँडरेज करा, म्हणजे आम्ही तुम्हाला संधी देऊ शकतो प्रश्न विचारायला. मॅडम प्रश्न येतात तोपर्यंत मला एक विचारायचंय की नवीन पिढीला याच्यामध्ये, आता तुम्ही बिझनेसच्या अँगलने तर सांगितलं, पण नवीन पिढी याच्याकडे करिअर म्हणून कसं बघू शकते, किंवा आता आपले युवा मेंबर्स आहेत, आपली लहान मुलं आहेत घरात. सायकोलॉजीकडे. येस, सायकोलॉजीकडे. बेसिकली ना, सायकोलॉजी हा विषय जो आहे, म्हणजे आता आपल्याकडे सरसकटपणे आपण 10वी नंतर काय घ्यायचं, तर आर्ट्स घ्यायचं म्हटलं की पालकांच्या कपाळावर पहिले आठी पडते की आर्ट्स घेऊन काय करणार. आपण आपल्या घरूनच सुरुवात करतो की आर्ट्सला काही महत्व नाहीये. आता मी स्वतः केमिस्ट्री मधली PhD आहे आणि मी आर्ट्स करते आहे. सो हे पण मी तितकंच एन्जॉय केलं, मी केमिस्ट्री पण तितकंच एन्जॉय केलं. पण जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपण आर्ट्स घेऊ, तर त्याला सरसकट पहिलेच नाही न म्हणता माझं म्हणणं असं आहे की कुठलंही डिसिजन कुणीही घेतलं किंवा घेण्याची इच्छा दाखवलं, तर घेण्याची इच्छा दाखवली तर त्याच्या मागचं कारण तुम्ही जाणून घ्या. की समजा त्यांनी म्हटलं मला आर्ट्स घ्यायचं, मग तुला आर्ट्स का घ्यायचं आहे, तर मला सायन्सची भीती वाटते, किंवा मला अभ्यास करायचा कंटाळा आहे, किंवा मला जमणार नाही. त्याचं कारण समजून घ्या, सरसकट त्याला नाही म्हणू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सायकोलॉजी हा जो विषय आहे हा आर्ट्सच्या मुलांना म्हणजे आर्ट्स जेव्हा तुम्ही घेता मग 11वी 12वीला, म्हणजे एक सिंपल करिअरच्या दृष्टीने जेव्हा आम्ही लोकांना सांगतो तेव्हा ऍप्टिट्यूड टेस्टिंग तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच कळतं की तुमचा कल कोणीकडे आहे. करिअरमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगत नाही की तू इंजिनिअरिंग कर बरं का, नाही, तुला इंजिनिअरिंग कडे तुझा कल आहे, तू ते करू शकशील, याचा अर्थ तू हे करू शकणार नाही असं होत नाही. अर्थात त्या ऍप्टिट्यूड मध्ये जे निघेल त्याच्यावरती अवलंबून सगळं आपण तो रिपोर्ट देतो. पण जर सायकोलॉजी हा विषय कोणी जर घेतला, आर्ट आपल्याकडे थोडीशी ना आपली एज्युकेशन सिस्टीम थोडी रिजिड आहे की तुम्ही जर 11वी 12वीला जर तुम्ही आर्ट्स घेतलं तर तुम्हाला सायन्स पुन्हा कधीच घेता येत नाही. तुम्ही गणित सोडलं मग तुम्हाला इंजिनिअरिंग कधीच जाता येत नाही, तुम्ही बायोलॉजी सोडलं तुम्हाला मेडिकल, हे असं काहीतरी थोडं रिजिड आहे आपल्याकडे.
तेव्हा तो सगळा विचार करून आपण त्या करिअरमध्ये बोलतो. पण जर एखाद्याने बीए साठी सायकोलॉजीला घेतलं, तर करिअर तुम्ही म्हणाल सायकोलॉजीमध्ये, तर वेगवेगळे अस्पेक्ट्स आहे की तुम्हाला रिसर्च मध्ये जायचंय का, तुम्ही रिसर्च करू शकता. सायकोलॉजीमध्ये हा प्रचंड रिसर्च आहे, कारण शेवटी म्हणजे तुमचं बिहेवियर जे आहे त्याच्यावरूनच तुमचं आयुष्य ठरलंय की, त्याच्यामुळे ह्युमन बिहेवियरचा हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यात रिसर्च खूप मोठ्या पद्धतीने होतं. दुसरं, तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस स्वतःची करू शकता. तिसरं, तुम्ही एखाद्या फर्म मध्ये अटॅच होऊ शकता किंवा कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये. आणि चौथं म्हणजे टीचिंग मध्ये येऊ शकता. असे काही जे मेजर आहेत, ते बाकी तर अनेक अजून आहेत त्याच्यापुढे, मेजर हे 4 घेतल्या जातात. भारतामध्ये इंडस्ट्रीयल आहे सायकोलॉजी किंवा काउन्सिलिंग सायकोलॉजी आहे, क्लिनिकल आहे, आणि अगदी तुरळक ठिकाणी आणि खूप विषय आहेत माहितीये का सायकोलॉजीमध्ये आपल्याला माहिती नाही आहे. पण फॉरेन्सिक सायकोलॉजी, क्रिमिनल सायकोलॉजी पासून इतके एन नंबर ऑफ सायकोलॉजीचे विषय आहेत. त्याला परदेशामध्ये प्रचंड मागणी, प्रचंड स्कोप आहे. भारतात हळूहळू सुरू होतो आहे. पण तुम्हाला जर त्याच्यात करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यात पीजी असणं गरजेचं आहे. आणि क्लिनिकल जो सब्जेक्ट आहे सायकोलॉजीचा, तो मेंटल डिसऑर्डर्स सोबत डील करतो. काउन्सिलिंग मध्ये तुम्ही साधे तुमच्या आमच्यासारखे की म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत पटत नाही, सासूशी पटत नाही, आता इथपासून आपण काउन्सिलिंग मध्ये असतं. चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत की जे तुम्हाला मुलांच्या डेव्हलपमेंट पासून बरंच काही मुलांसोबत वागण्याचं आपण करू शकतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला पीजी करणं मस्ट आहे. तुम्हाला टीचिंग मध्ये यायचं असेल तर नेट सेट करावं लागेल. आणि पीएचडी, एमफिल हे पुढे पुढे आहे. पण तुम्ही प्रायव्हेट करू शकता स्वतःचं कन्सल्टेशन, जसं मी करते. किंवा तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटला, शाळांमध्ये रेमेडियल टीचर्स म्हणून, स्पेशल टीचर्स म्हणून, जसं ऑटिस्टिक शाळा आहेत किंवा काही सिझोफ्रेनियाचे आहेत किंवा लर्निंग डिसॅबिलिटीज आहे, अशा अनेक मध्ये आहे. तुम्हाला स्कोप भरपूर आहे, भरपूर स्कोप आहे. फक्त आयटी मध्ये जसे अगदी लाखोनी पॅकेजेस असतात, तसे पॅकेजेस असतील का ह्याची खात्री मी नाही देऊ शकत. पण जॉब सॅटिस्फॅक्शन आणि स्कोप ह्या दोन्ही गोष्टी खूप आहेत, मी नक्की सांगेन. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू सो मच. नंबर शेअर करा मॅडम. संध्या कुलकर्णींना प्रश्न विचारायचा होता. हा, नमस्कार मॅडम. म्हणजे वर्ल्ड वाईड आहे की म्हणजे जेव्हा स्ट्रेस बस्टर, कुकिंग इज अ स्ट्रेस बस्टर असं आपण म्हटलं जातं, तर त्याच्यावरती नक्की मला काहीतरी काम करायचं आहे. मी म्हणजे स्वतः जे कुकिंग वर्कशॉप्स घेते ते सगळे टेक्निक बेस असतात आणि याच्यावरती म्हणजे थोडंसं मार्गदर्शन तुमचं मला हवंय की त्याच्यावरती आपण कसं करू शकतो. तिचं स्ट्रेस बस्टर आणि कुकिंगला आपण त्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करू शकतो. येस येस, मी ज्याच्याने नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकलाय. यू कॅन जस्ट कनेक्ट मी लेटर. नक्की नक्की मॅडम, त्याच्यावरती मला नक्की काम करायला खूप शुअर आवडेल. शुअर, एनी टाइम. आणि तुम्ही औंध मध्ये आहात असं मला कळलं. हो, मी पुण्याचीच आहे. मी पिंपळे सौदागर मध्ये. हिंजेवाडी फेज 3 मध्ये आहे राहायला. मी पिंपळे सौदागर. नक्की मी भेटेन तुम्हाला, आपण भेटूया. Sure. तुमची वेळ घेऊन मी नक्की तुम्हाला येस भेटेन. येस येस. येस, आणि संध्या त्या आता तुमच्याच चॅप्टरच्या मेंबर पण होणार आहेत, मॅमनी जसं सांगितलं. त्याच्यामुळे अरे वा, मोस्ट वीकली वेलकम. भेट तुमची निश्चित आहे परत. मोस्ट वेलकम मॅम. येस. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? मी माझा ईमेल पण दिला होता, psychologysundays@gmail.com. तुम्ही त्याच्यावर पण मला मेल पाठवून तुमचं लिहू शकता. कारण फोन कधी, आता जसे हे लेक्चर सुरू आहे, आता इथे जे येऊन गेले मिस्ड कॉल, ते असं वाटतं लोकांना की फोन उचलत नाही. असं नको. कारण की फोन कधी असतो अवेलेबल, कारण माझे लेक्चर्स, काउन्सिलिंग, वर्कशॉप सुरू असतात. सो इट मे हॅपन. सो यू कॅन जस्ट ड्रॉप अ मेसेज किंवा तुम्ही ईमेल पाठवू शकता. येस, मॅमनी त्यांचा नंबर शेअर केलेलाच आहे. आणि psychologysundays@gmail.com हा त्यांचा मेल आयडी आहे. सो आपण जरी आत्ता काही प्रश्न नसले, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकं छान एक्सप्लेन केलं, एवढं छान तुम्ही आज संवाद साधलाय की खरोखर मनात प्रश्न नाही उरलेले. खूपच छान मार्गदर्शन आज आपल्याला मॅडम कडनं मिळालं आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर 1 मिनिट आपण आहे अजून विचारायला. सो यू कॅन जस्ट रेज युअर हँड. मला वाटतं वेळ हँड बराच रेजचा झाला. ऑप्शन आहे आता. संपायला पाहिजे होताच, 10 वाजले. नाही, हरकत नाहीये. पण तुमचा फ्लो इतका छान होता ना, म्हणून मी तुम्हाला मध्ये इंटरप्ट केलं नाही. कारण ते अर्धवट सोडण्यातही मजा नव्हती. नाही, कारण ते म्हणजे मला मेंटल हेल्थ पण आणि जे अनेक गोष्टी डिफिकल्ट. स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे.
आणि थोडंसं Yes. माझं प्रोफेशन पण आहे ना टीचिंगचं, ते एकदा हो, आलं. त्याच्यामुळे बरोबर आणि ते जाणवतंय तुम्ही म्हणजे युअर स्टुडंट्स आर व्हेरी फॉर्च्युनेट आय मस्ट टेल यू. इतक्या छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगताय, शिकवता नाही म्हणता येणार, समजावून सांगताय आणि नक्कीच एकदा फिजिकल ग्राउंड मीटिंगला आपण भेटलं पाहिजे कारण हा विषय Sure. ना खूप इंटरॅक्टिव्ह आहे ऍक्च्युअली. हो. त्याच्यामुळे Zoom वरती आपल्याला थोडे रिस्ट्रिक्शन्स असतात, की वन वे बऱ्यापैकी थोडंसं जातं हो, हे. हो, हो, बट हो. हरकत नाही. तुम्ही नाशिकला नक्की या आणि नक्की, नक्की. आपण डेफिनेटली सेशन्स Sure. कंडक्ट करूया.